श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। शयनं पद्मनाभं सुरेशं ॐ विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ॐ लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहारं सर्वलोकैकनाथं। ॐ शान्ति। ॐ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ॐ विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ॐ लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहारं सर्वलोकैकनाथं। ॐ शांती। ही प्रार्थना प्रत्येकाने दररोज म्हटली पाहिजे, त्याच्याशिवाय तुमच्या घरात सुख शांती नांदणार नाही। टाटाट फाटाट देवाची नावं घेऊ नका। जे देव अमृत प्याले, ज्याने आपलं अमृत दिलंय त्याची भक्ती करा। आता पुढे पाहू। चैतन्य स्वरूप ध्येय मात्राने आशेत होणारा आणि ह्या प्रकारे जे शून्यताची स्थितीला प्राप्त होतो ही ध्यान समाधी आहे। शून्य अवस्थेत गेल्यानंतर ध्यान होतं। प्राणायामला मन समस्त ध्यान समाधी आधीचा हेतू काय आहे? मन बुद्धी चिंत ही समाधीमध्ये लावल्यानंतर ध्यान अवस्था प्राप्त होते। असं या ठिकाणी आपण श्रीलिंग पुराण अर्थात श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण सांगत आहोत दररोज संध्याकाळी 7 ते 8। परंतु आज त्याच्याला काय भाग राहिला तो इथं सांगतो। दुपारी शिवरात्र असल्यामुळे यूट्यूबवर हमक्षक पहा। आपल्या शरीरात जायमान वायू प्राण आहे आणि त्याला रोखण्याचे यम मानतात। दुजाने मंद, मध्य तथा उत्तम हे 3 प्रकारचे यम सांगितले आहेत। म्हणजे 3 प्रकारचे यम सांगितले। आता या ठिकाणी नियम सांगितले। यम म्हणजे प्राण श्वास रोखायचे 3। म्हणजे आपला श्वास जो आहे ना तो दिवसा डावा चालला पाहिजे, रात्री उजवा चालला पाहिजे, सूर्योदय सूर्य समान चालला पाहिजे। तेव्हा आपल्या हृदयामध्ये परमात्माचं वास्तव्य निर्माण झालेलं आहे, भगवान शिवाचं हे निश्चित सिद्ध होतं। म्हणजे उत्तम, मध्यम आणि आदम असे 3 प्रकारचे नियम प्रत्येका ठिकाणी सांगितले आहेत। उत्तम म्हणजे फळ खाऊन दूध पिऊन जो साधना करतो तो योगी उत्तम नियम करतो। जे वरण भात आमटी खातो
तो मध्यम अवस्थेचा, आणि जो अमंगळ खातो त्याचे जे यम आहेत ते आधम आहेत. म्हणजे असे 3 यमांचे प्रकार. सत्व रजन तमगुण. त्याप्रमाणे सावकाश मंद श्वास घेणे सात्विक वृत्तीचं, मध्यम श्वास घेणे हे मध्यम वृत्तीचं, आणि ज्वारात श्वास टाकणे हे अधम वृत्तीचं आहे. म्हणून आपली समाधी लागू शकत नाही. तर आपली समाधी लागण्याकरता, मन स्थिर होण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे, फळांचा रस पिऊन साधना केली पाहिजे, तेव्हा आपल्याला हे सगळं साध्य होईल. तसं साध्य होऊ शकत नाही. प्राण आणि अपान वायूचा विशेष विरोध हे प्राणायाम म्हणतात. प्राण आणि अपान नावाचा जो वायू आहे त्याला रोखून धरायचं. मंद प्राणाचं नाम 12 मात्रांचा काळ जात आहे. म्हणजे 12 म्हणायचे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तोवर श्वास घ्यायचा. मग पुन्हा 1 2 3 4 पुन्हा 24 म्हणूस्तोवर श्वास दाबून धरायचा, आणि पुन्हा 12 म्हणूस्तोवर बाहेर सोडायचा. हे पूर्ण प्राणायामचं लक्षण आहे. ते करायचं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. 12 लघु अक्षरांचे उच्चारण टाळतक प्राणवायूला रोखतो. मंद प्राणायाम या 10 दशाक्षरात्मक प्राणायाम सांगितलेला आहे. त्याच्या दुगणे उच्चारणास अर्थात 24 मात्रांक समयतक प्राणवायु को निरोध का मध्यम प्राणायाम करता है. म्हणजे 12 24 आणि असं त्यांनी सांगितलं. याप्रमाणे 3 गुणे उच्चारणात अर्थात 36 मात्रांचं उच्चारणात्मक प्राणवायूला उत्तम प्राणायाम घेतलेला आहे. आता आपण प्राणायाम करतो. आता हे बघा, आता आपण श्वास घेतला तर तो 36 अक्षर होस्तर घ्यायचा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 मग 36. मग तिथून पुन्हा त्याचं डबल शरीरामध्ये वायू कोंडून ठेवायचा 64 पर्यंत, आणि सोडताना पुन्हा 32 सोडायचा. म्हणजे हा उत्तम प्राणायाम झाला. म्हणजे आपण परमेश्वरापर्यंत जाण्याकरता हे प्राणायामचा आपला उपयोग होतो. छत्तीस अक्षर सांगितले. याच्यामध्ये 36 अक्षर प्राणायाम हवा घेताना 36 मंत्र म्हणायचे. पुन्हा 36 72 शरीरात दाबून ठेवायचा, आणि पुन्हा 36 अक्षर म्हणतो प्राणायाम हवा सोडायची. पूरक रेचक कुंभक आणि पूरक. कुंभक रेचक पूरक 36 अक्षर, कुंभक 72 अक्षर आणि रेचक पुन्हा 72 36 अक्षर अशा दृष्टीने हा प्राणायाम करायचा. असा रामायण रामलिंग महारामायणात म्हटलेला आहे. मंद मध्य जसं त्याचप्रमाणे उत्तम प्राणायाम शरीरात क्रमशः प्रस्वेद म्हणजे पश्चिघाम, कंपन म्हणजे थरथर कापणे आणि उत्पन्न होतो आहे. आनंदाची उत्पत्ती करणारा योग प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्राणापासून निद्रा पूर्णतः रोमांच तथा ध्वनि से प्राप्त मध्य कंपन शरीराचे अंगों में उत्पन्न हो जाता है. म्हणजे शरीरामध्ये स्पंदन क्रिया अक्षर ध्वनी निर्माण होतो. हा योगाभ्यासातला सर्वात मोठा मार्ग आहे. उत्तम अक्षर घाम येतो, दर्दून आपले होतो, असे मग कुंडली जागी होते, आधी शक्ती मिळते. जेव्हा निरंतर प्राणायाम अभ्यासापासून उत्पन्न उष्णता वश स्वेदबिंदू पसीना
झलक लागतो, सविनमूर्ता येते, ज्ञानमयी उन्मनी अवस्था प्राप्त होते, सहसा शरीर हलकं होऊन प्लवन म्हणजे जला जैसे तरंगतो स्थिती प्राप्त होते. या अवस्थेमध्ये अनुभव करा तब त्या सुसोवत अवस्था को उत्तम उत्तम प्राणायाम का म्हटलेला आहे. म्हणजे आपण जो प्राणायाम करतो 12 मात्राचा 24 मात्राचा, इथे 36 मात्रा प्राणायाम सांगितले. म्हणजे 36 मात्राचा प्राणायाम हा सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम प्राणायाम आहे. तेव्हा आपण शंकराची भक्ती करतोय तेव्हा तुम्हाला प्राणायाम करणे आवश्यक आहे. नुसतं पाणी घालून किंवा देवापुढे बसून चालणार, कारण भगवान शंकराचा जो नियम आहे तो आपण पूर्ण पाळला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला गती मिळणार नाही. पुढं काय म्हटलेलं आहे, सगर्भ तथा सगर्भ हे 2 प्रकारचे होत आहे. जप सहित प्राणायाम करणे याला सगर्भ म्हटलेलं आहे. जप रहित प्राणायाम जो आहे याला अगर्भ म्हटलेला आहे. आता या ठिकाणी 2 प्राणायामाचे मार्ग सांगितले आहेत. आता समजा आपण ओम नमः शिवाय घेतो, आपण श्वास घेताना ओम नमः शिवाय मंत्र घेणार आणि तो 36 अक्षर मंत्र म्हणतो आपल्या शरीरात उतरवणार, पुन्हा 72 अक्षर असतो तो मंत्र शरीरात घुमवणार आणि पुन्हा 36 अक्षर असतो परत सोडणार. एका 4 2 असं प्रमाण आहे. म्हणजे एक प्राणायाम घेतला की 2 वेळा शरीरात दाबून धरायचा, 4 वेळा दाबून धरायचा आणि पुढं 2 वेळा सोडायचा. म्हणजे सावकाश एकदम सोडायचं नाही, कारण हृदयाला झटका बसतो, हृदय तुटतं, हृदयाचे मज्जातंतू खलास होतात. योगाचा अभ्यास करणारे माणसं पाहिले फुरफुर करतात, हातपाय उड्या मारतात, नाचतात आणि किती मेले पत्ता नाही. कारण का की प्राणायाम करण्यामध्ये सर्वात मोठा धोका आहे आणि तो धोका या ठिकाणी त्यांनी सूचना देऊन सांगितलेला आहे की प्राणायाम जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण 1 4 2 प्राणायामाचा नियम आहे. म्हणजे कसं बघा, ओम नमः शिवाय हा शब्द घेतला, आता ओम नमः शिवायचा प्राणायाम आपल्याला करायचा आहे तर 1 मनोस्तोर प्राण हवा आत घ्यायची, 4 मनोस्तोर शरीरात दाबून ठेवायची आणि 2 म्हणजे ओम नमः शिवाय डबल म्हणून हवा बाहेर सोडायची. म्हणजे प्राणायाम झाला, म्हणजे हा मध्ये उत्तम प्राणायाम झाला. आणि तुम्ही जर समजा ओम नमः शिवाय हवा घेतली आणि लगेच शरीरामध्ये थांबणार नाही, तेच ओम नमः शिवाय म्हटला तर तुमच्या हृदयात जे काय म्हणजे व्होल्टेज आहेत, ज्या झडपा आहेत त्या फुटतात तुटतात. काय कायच्या हृदयाला झडपा कुजलेत, काय कायचे हृदय फुटलेत. आता मला बरेच अनुभव आले आहेत. बऱ्याच लोकांची साधना करणारी माणसं मला भेटलेत आणि म्हणजे महाराज आमचं हे नीट होईल का, कारण तुमचा प्राणायाम चुकलेला आहे आणि त्या प्राणायामाच्या वायूने तुमच्या हृदयातल्या झडपा खतम करून टाकलेल्या आहेत. म्हणजे याच्यात जसं सुख आहे तर दुःख पण आहे. पण योगाभ्यास करायचा कोणता माणसाने किती कसा करायचा याला सुद्धा शास्त्र आहे. सोमरस पिऊन योगाभ्यास करणारा जो योगी असन, फळं खाऊन दूध पिऊन तो 1 नंबरमध्ये टिकतो. वरण भात आमटी खाणारा जो आहे तो पितृरान मार्गाचा योगी, तो 2 नंबरचा योगी, तो मध्यम अवस्थेत राहतो, कधी टिकतो कधी नष्ट होतो. पण तमगुणी जो आहे वाकडे तिकडे खाणारा योगाचा अभ्यास नाट्य करण्याच्या चरित्र लवकर नष्ट होत, काळडीगाम व्यवस्थित निघत नाहीत. बघा तुम्ही तुमचं काळडीगाम आता काढा आणि दाखवा मग डॉक्टरला काय ते म्हणून फरक आहे. तो जे सोमरस फळं खाणारे आहेत, सोमरस पिणारे फळांचा रस पिणारे जे आहेत, दूध पिऊन राहणारे, त्यांचे काळडीगाम 100% उत्तम आहेत. पण ज्यांचे काळडीगाम वरण भात आमटी खाल्लं त्यांचे काळडीगाम मध्यम निघतात, वाकडे तिकडे. आणि जे अमंगळ खाणारे आहेत
त्यातल्या बहुतेक जवळजवळ 90% लोकांचे किंवा 99% म्हणलं तरी चालेल कार्डिओग्राम चांगले निघत नाहीत आणि त्यामुळे त्याला धोका पोचतो आणि मग तो माणूस लवकर मरतो असं शास्त्र आहे. आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर त्यातले 6 बटणे जे कार्डिओग्राम आहेत ते 6 ते 10 mm कायम पाहिजे, म्हणजे आपल्या आयुष्याला धोका नाही, आपल्या शरीरामध्ये कुठले गॅमा बॅटा किरण येणार नाहीत, आपल्या शरीरामध्ये पवमान सोमा अल्फा किरण कुंडलिनी शक्ती आणि ऑक्सिजन घेणारे जीवाणू राहणार. त्यामुळं आपलं योग सिद्धी होणार आहे. योग सिद्धी होण्याकरता हे 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ते आपल्या शरीरात पाहिजेत. आणि जर समजा तुम्ही जर हे केलंच नाही तर गॅमा आणि बॅटा किरण अणुबॉम्ब आमच्या तुमच्या शरीरात घुसल्याशिवाय राहत नाहीत. त्याला पुरावा काय? याला पुरावा आहे. तुम्ही हातामध्ये बघा तांबडा धागा मी बांधला आहे, असा तांबडा धागा बांधा आणि हा जर कायम तांबडा राहिला तर तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण पवमान सोमा कुंडलिनी शक्ती आणि ऑक्सिजन जीवाणू आहेत ते व्यवस्थित आहेत, तुमचं शरीर मजबूत आहे, योगाभ्यास व्यवस्थित होते, काळजी करायचं कारण नाही. कार्डिओग्राम जो आहे व्होल्टेज ते 6 ते 10 mm आहेत. परंतु ज्याचा हा धागा आहे तांबडा हा जेव्हा पांढरा पडतो त्यावेळेस त्याच्या शरीरातले जे कार्डिओग्राम आहे ते 5 mm 3 mm अधिकूरे किंवा निगेटिव्ह होतात आणि त्यावेळेस गॅमा आणि बॅटा किरण शरीरात शिरतात आणि मग आपल्या शरीरातल्या पेशी सगळ्या पेशी तांबड्या पांढऱ्या जो काय आहेत त्या पेशी चपट्या प्लॅटनेट पेशी लढणाऱ्या पेशी नष्ट करतात. आपल्या शरीरात लढणारे जे पेशी आहेत त्या प्राणायामामुळं व्यवस्थित काम करतात आणि प्राणायाम न केल्यामुळं ते कमकुवत होऊन आपल्या गॅमा बॅटा किरणावर मरतात. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये धोक्यात येत आहे. किंवा योगाभ्यास जरी करीत असला तरी विचार करण्यासारखी गोष्ट या श्री महालिंग पुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणामध्ये सांगितलं आहे. त्याकरता आपण या ठिकाणी वर्णन ऐकलं. सगर्भ आणि अगर्भ. सगर्भ म्हणजे प्राणायाम म्हणजे जप मंत्रासहित जप ओम नमः शिवाय म्हणून जप करणे, प्राणायाम करणे आणि कुठल्याही देवाचं नाव न घेताना नुसते श्वास घेत बसणे मोजणे या हा अगर्भ. म्हणजे याच्यामध्ये ईश्वर प्राप्ती या दुसऱ्यात नाही होत. पण जो पहिला आहे जप मंत्र करून प्राणायाम करतो त्यात आपल्याला परमेश्वराची भेट साक्षात्कार होतो. हा ते तत् शरद त्यात शिव अत्यंत दुराधर्ष होते. जैसे पकड़कर उनका दमन के जाने पर वे अस्वस्थ हो जाते, इसी प्रकार हे दुराधर्ष प्राणवायू भी हा प्राणवायू जो आहे ना हा सुद्धा आपल्याला सोडून जातो किंवा आपला हल्ला करतो. हा अत्यंत महत्त्वाचा सांगितलं आहे. तो आपण जे हवा घेतो ती पहिली व्यवस्थित पाहिजे. अभाव वाले अवस्थाना में साधनाला समाहित होकर उचित होकर परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परमेश्वराचं चिंतन न करताना प्राणायाम योगाभ्यास करायचा नाही. योग्यांचा राजा महाशिवराय भगवान परमात्मा जो शिव आहे तो योगाचा राजा आहे, त्याला योग सिद्धी आहे. बाकीच्या देवांना योग सिद्धी इतकी नाही. कारण भगवान शंकरचा जो योग सिद्धीचा मार्ग आहे तो अगदी शास्त्र शुद्ध चाललेला असतो. आणि मग आपण जेव्हा भगवान शंकर ध्यान करतो तेव्हा हा योग सिद्धीचा मार्ग आपल्याला मिळतो. तुम्हाला प्रत्येक शंकर भेटून घ्यायचा असेल तर त्याला साधा उपाय म्हणजे दररोज फळं खाऊन दूध पिऊन राहणे आणि प्राणायाम करू ओम नमः शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो हा मंत्र जपावा लागतो. कारण गायत्री मंत्र जपल्याशिवाय छंद आणि स्वर हे दोन्ही जेव्हा मंत्राचा आपला उपयोग होईल तेव्हा आपला ईश्वर प्राप्ती होते, तशी होत नाही. आता उदाहरणार्थ आपण भुईमुगाची शेंग घेऊ, त्याला पुढं टरपळायला असतं, त्याच्यावर छंद आणि स्वराने कवच तयार होतं आणि मग आज शेंगदाणा तयार होतो. तशा प्रकारे जेव्हा आपण जेव्हा आपण उच्चार करून प्राणायाम करायला लागतो
तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक विशेष प्रकारचं कवच तयार होतं आणि त्याच्यामध्ये मग भगवान परमात्मा प्रकट होतो. हा इथलं अत्यंत गुह्य ज्ञान ह्या श्री रामलिंग महापुराणात सांगितलेलं आहे. कोटी वज्राच्या प्रभावाले आणि पद्मरागाचे सदृश वाले अथवा नीलोहित बिंब सूर्यबिंब तुल्य ध्यान में योगी को शिव ध्यान करण्याचे आहे. शंकर ध्यान करायचे ते कोणकोणत्या स्वरूपात बघा. करोडो वज्र के प्रभावाले प्रकाशाचं ध्यान करायचं, पद्मरागाचे सदृश ध्यान करायचं, नीलोहित बिंब यांचं ध्यान, त्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश करोड प्रकाश आहे त्याचं ध्यान करा. किंवा पद्मराग, पद्म म्हणजे कमळ, कमळाच्यातून लाईट निघते त्याचं ध्यान करा. किंवा नीलोहित बिंब निळसर रंगाचा जो प्रकाश आहे त्याचं ध्यान करा. या 3 प्रकारातून ध्यान केल्यानंतर मग शंकराचं आपला दर्शन होतं, एक साक्षात्कार होतो. हृदय प्रदेशात महेश्वराचे, नाभी कमळात सदाशिवाचे, ललाटात चंद्रचूडाचे, भ्रूमध्ये साक्षात शंकराचे तथा दिव्य शाश्वत तथा मूर्धो में शिव का ध्यान करायला पाहिजे. कुठं कोणतं ध्यान करायचं बघा. हृदयामध्ये महेश्वराचं ध्यान करायचं, बिंबीमध्ये सदाशिवाचं ध्यान करायचं, कपाळामध्ये चंद्रचूडाचं ध्यान करायचं, भ्रूमध्ये म्हणजे भुवयामध्ये साक्षात शंकराचे ध्यान करायचं तथा दिव्य शाश्वत मूर्धामे शिवाचे ध्यान करायचं. तो आपला ईश्वर प्राप्ती होईल. वेश शिव निर्मल आहे, कला अथवा अवयवरहित आहे. आता हा भगवान शिव जो आहे याचं महत्त्व सांगितले. अवयवरहित आहे, ब्रह्मरूप आहे, शांत आहे, ज्ञान स्वरूप आहे, लक्षणापासून रहित आहे, अनिश आहे, अणुसे भी सूक्ष्म आहे. या ठिकाणी अणुबॉम्बचे जे कण आहेत, अणु परमाणु याच्यापेक्षा अतिशय सूक्ष्म आहे, कल्याणकारी आहे, आश्रयरहित आहे. कोणाचा शंकराला आश्रय नाही, स्वतःच आहे. तर्कों से पर दूर आहे, उत्पत्ती तथा विनाशापासून रहित आहे, मोक्ष स्वरूप आहे, परमगती आहे, कल्याण रूप आहे, उपमा रहित आहे, अमृत स्वरूप आहे. बघा, अमृत प्राप्ती करायची ना तर भगवान शंकराकडून आपलं अमृत प्राप्त होतं. अविनाशी आहे, पुनर्गरहित आहे, ब्रह्मस्वरूप आहे, अद्भुत, याला जन्म मरण नाही किंवा जन्म येत नाही. महानंद आहे, परानंद आहे, योगानंद आहे, व व्याधी रहित आहे, त्याग तत्वा घराणापासून रहित आहे, सूक्ष्मसे भी सूक्ष्मतर आहे, कल्याणमय आहे. आता या सूक्ष्मतर सूक्ष्ममय क्षण भगवान शिवाय आपला पुरावा काय आहे? याचा पुरावा एकच, नारळ घ्यायचा, तो आपण फोडायचा आणि मग ते आपण थोडंसं निरीक्षण करायचं आतल्या नरुटीमध्ये. म्हणजे आपल्याला खोबरं, नरुटी आणि काथ्या ही दिसन, पण आतमध्ये जे पोकळे आहे त्याचं तुम्हाला काय दिसणार नाही. पण जेव्हा तुम्ही बराच वेळ ध्यान करता त्या पोकळीमध्ये तेव्हा तुम्हाला असा अनुभव होईल याच्यामध्ये भरपूर ब्रह्मचैतन्य आहे आणि ते ब्रह्मचैतन्य हा नारळ वाढतो. हे अतिसूक्ष्म परमात्मा त्या नारळाच्या कवटीमध्ये काही दिसत नाही असं आहे. पाण्याचा बुडबुड आला पाण्यावर की पाण्याच्या बुडबुड काय दिसते? हवा दिसते. तसा हा परमात्मा अतिसूक्ष्म आहे आणि हे आपला समजणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कल्याणकारिक आहे, स्वसंवेद्य आहे, अवेद्य आहे, परम ज्ञानयुक्त आहे, इंद्रियांच्या पंसे परे आहे, इंद्रियापासून, इंद्रिय जे आपले कान डोळे नाक यांच्यापेक्षा दूर आहे, आभास से परे, आभासपासून दूर आहे, परम तत्व आहे, परत्पर आहे, सभी उपाधींश मुक्त आहे, कुठल्या त्या शंकर उपाधी नाहीत.
विचारपूर्वक ध्यान करने से प्राप्त होने वाले एक रूप है तथा तम से भी बढ़कर परम रूप में स्थित है। ऐसे महादेवाचे हृदय कमल में ध्यान करना चाहिए तथा नाभि में महादेवात्मक प्रभू सदाशिव का ध्यान करना पाहिजे। आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, शंकराची भक्ती करायला नेमकं काय होतं आणि काय त्या शंकराला पाणी घालतो राव? शंकराची भक्ती केल्याशिवाय तुमचं हृदय सरळ होणार नाही, हे स्पष्ट सांग. कारण ओम तत्पुरुषा विद्मे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. ओम कम खम गम गम नम चम 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 ठम. म्हणजे हृदयामध्ये 12 पाकळ्यांचं कमळ असून त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची शक्ती आहे आणि त्याचप्रमाणे भगवान शिव आपल्या हृदयामध्ये येतो, आपल्या हृदयाचं कार्य चालवतो. मग आपल्या हृदयात शंकर भगवान आहे याला पुरावा काय? आपण मशनी तापवू शकतो जर आपलं काळडी का आपण काढले आणि जर 4 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो जर 6 ते 10 mm आला तर भगवान शंकराची कृपा आपल्यावर 100% असून भगवान शंकर आपल्या हृदयामध्ये 100% आहे. 5 mm आला 50% भगवंत आहे. जर समजा आधी कोणी आला तर कधी येतो कधी जातो, म्हणजे कधी उसाव कधी उदास कधी उसं वाटतं आणि निगेटिव्ह आला तर भगवान परवा आपल्या हृदयात नाही, निघून गेलेला आहे. म्हणजे जीवाला सोडून जातो. जीव आपल्या शरीरात आहे पण ह्या जीवामध्ये जो परमात्मा आहे तो पाहिजे. तो परमात्मा म्हणजे भगवान शंकर आहे. म्हणून शिवरात्री दिवशी या भगवंताचं फार महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याची साधना आपण हृदयामध्ये करायची. आपलं हृदय जे आहे ते समतोल कमकुवत होऊ नये यासाठी दररोज भगवान शंकराची भक्ती केलीच पाहिजे. त्याशिवाय तुमच्या हृदयातले काळीराम, हृदयाच्या धडपा, हृदयाचं रक्त हे कोण चालवतं? तर हृदयामध्ये असणारा जो परमात्मा सदाशिव आहे तो चालवतो. परमेश्वर महेश्वर आहे, तो महेश्वर म्हणजे परमेश्वर, तो चालवतो. आणि तो आपल्या हृदयामध्ये आहे का नाही हे आता आपण सतत संशोधन 60 सालापासून करतो आहोत. लाखो भाविकांचा अनुभव आलेला आहे, येत आहे, येणार आहे. तुम्ही तुमचा हात ECG काढलं का? हो. मग आता तपासून बघा 4 नंबर किती MM आहे. तुमचा MM तर आहे, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य 100% येऊन तुम्हाला ज्ञान व्हायला सुरुवात होईल. झालेलं आहे. तू जरी यात किती आहे 5 MM 50% आहे. तुझ्या चौथ्यात आधी कोणी 4 नंबर आहे, म्हणजे कधी शंकर ध्यान होतं कधी होत नाही, कधी देवधर्म करतो कधी करीत नाही, आळशी बनला. आणि चौथ्याचं पाय जो आहे तो निगेटिव्ह, तो ध्यानच करीत नाही, देवाचं नाव घेत नाही, कारण त्या ठिकाणी ईश्वर शक्ती नाही. म्हणजे हे सिद्धांत आपण वेदांतातून या ठिकाणी मांडलेला आहे. तो भगवान शंकर आपल्या शरीरात जर आज नसले तर आपलं हृदय बंद पडतं, कार्य करीत नाही. म्हणून आपण काय माणसा कॅन्सर झाला कुठे महामृत्युंजय म्हणतो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकबन्धनाम् अमृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकबन्धनाम् अमृतं मोक्षात्. असेच हा मंत्र म्हटला जातो. हा जरी 1 लाख वेळा म्हटलं आपल्या घरामध्ये आपल्या मृत्यू होणार नाही, सर्वांना सुख शांती समाधान राहील, सर्वांचा वंश वाढण कल्याणमय होईल. ज्यांना संतती होत नाही त्यांनी हा मंत्र महामृत्युंजय मंत्रात जप केला पाहिजे. ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र जर म्हटलेत तर त्याला हमखास संतती होते, झालेली आहे. माझ्याकडे ज्या लोकांना लिहून दिलं डॉक्टरांनी की तुम्हाला आयुष्यात संतती होणार नाही, पती पत्नी दोष आहे, महामृत्युंजयाचा जप केल्यानंतर हृदयामध्ये भगवंत परमात्मा प्रगट झाला. त्याचे व्होल्टेज तपासले ते 10 MM 6 MM आले आणि मग त्याला संतती झाली. अशा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्या संशोधनातून. आणि आता आपण या ठिकाणी लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणाचं काय महत्त्व सांगितलेलं आहे. पुढचा भाग पाहू. विद्वान तथा सुवृत्त साधना करण्या पाहिजे. शरीराचे सुषुप्ना मार्गाने क्रमशः 12 मात्रात्मक मंद कुंभक, 24 मात्राचा मध्यम कुंभक तथा
36 मात्राचं उत्तम कुंभक द्वारा कल्याणप्रद करायला पाहिजे. शुद्ध देव स्वरूप तथा ज्ञान संपन्न प्रभू प्रकार का ध्यान करा. म्हणजे या ठिकाणी गांजा पिऊन दारू पिऊन ध्यान करायचं नाही. सोमरस पिऊन शरीर शुद्ध ठेवून ध्यान करायला सांगितलं. 12 मात्रा शरीरामध्ये हो कुंभ करायचा. त्याच्यापेक्षा पुढं मग 24 मात्राचा कुंभकचा करायचा. मग 36 मात्राचा कुंभक करायचा. म्हणजे श्वास दाबून धरून म्हणायचं 1 2 हे बघा असं श्वास दाबून धरला 12 पर्यंत धरायचं. पुन्हा श्वास दाबून धरला की 36 धरा 24 धरायचं 36. हे 3 कुंभक केले की तुमचे सूक्ष्म नाडी जी आहे ते जागृत झाल्यानंतर तिथून कुंडलिनी आदिमाया शक्ती प्रगट होऊन तुमच्या शरीरात प्रवेश करते. हृदय कमळ तथा नाभी कमळात ध्यान केंद्रित करून बुद्धिमान साधकाला 32 मात्राचा रेचक करण्याचे आहे. म्हणजे या ठिकाणी त्याने 32 मात्र रेचक पूर्वक किती करायचा म्हणजे पूर्वक करायचा 32 कुंभक 36 आणि म्हणजे 32 64 आणि रेचक करायचा 32 मात्राचा म्हणजे हवा सोडायची. हे उत्तम द्विजो रेचक तथा पूरक सोडून केवळ कुंभक में स्थिर कर राहून समर्थपूर्वक आपल्या हृदयात साक्षात शिव का ध्यान करण्याचे आहे. आपल्या शरीरामध्ये परमेश्वर ध्यान केलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला शांती कधीच मिळणार नाही, जय मिळणार नाही. जय मिळत असणार परमात्मा ध्यान करा. या प्रकारे श्रुत विद्वान साधक ईश्वर तथा जीवाचे ऐकक प्राप्त होकर इस रजनित ब्रह्मानंदाची प्राप्ती होऊ शकते. ज्या ठिकाणी जीव आणि शिव दोन एक होतील तेव्हा ब्रह्मानंद प्राप्त होतो. त्याला पुरावा काय? पहिला पुरावा म्हणजे काळडीगाम काढायचा. तो काढल्यानंतर आपल्या शरीरामधले 6 बटणं जर समजा पॉझिटिव्ह असतील तर आपल्या शरीरामध्ये जीव आणि शिवाचा ऐकून ब्रह्मानंद प्राप्त होतो. आता जीव कुठे आहे शिव कुठे हा आपल्या शरीरात मोठा प्रश्न आहे. तर उजव्या बाजूला शिव आहे, डाव्या बाजूला हृदयामध्ये जीव आहे आणि वरचा हृदय जो कंठ आहे आपला तिथं ब्रह्म आहे. तेव्हा हे दोन्ही जीव आणि शिव एकरूप होतील तेव्हा ब्रह्मानंद प्राप्त होतो. मग आपले कार्डिगाम जर समजा आपले 6 आहेत ते 6 बटणं जर पॉझिटिव्ह असतील तर आपला ब्रह्मानंद प्राप्त होईल. जर आपल्या उजव्या बाजूला 3 कार्डिगाम पॉझिटिव्ह आहेत आणि डावी बाजूला 3 कार्डिगाम निगेटिव्ह आहेत फक्त आपला इथं ब्रह्मानंद होणार नाही. फक्त जीव कार्य करतो, शिव इथं बंद झालेला आहे. आणि मग ही खरी मजा इथं आहे. हृदयामध्ये शिव परब्रह्म हे ध्यान आपण केल्यानंतर आपला ब्रह्मप्राप्ती आल्याशिवाय सुख मिळणार नाही, तसा आनंद होणार नाही. म्हणून ब्रह्मप्राप्ती करण्याकरता शंकराची भक्ती आवश्यक आहे. याप्रमाणे सगळा स्थित विद्वान साधक ईश्वर तथा जीवाचे ऐक्य झाले पाहिजे मग त्याला ब्रह्मप्राप्त होईल. 12 प्राणायामदा एक धारणा होते. 12 प्राणायाम झाले एक धारणा, 12 धारणा झाले की एक ध्यान होता है. त्या 12 ध्यानों को एक समाधी कही जाते है. आता बघा याच्यामध्ये फार मजेदार सांगितलं की प्राणायामाचं एक धारणा म्हणजे 12 मात्रा आणि पुन्हा 12 मात्रांचं ध्यान करून एक होते. पुन्हा 12 मात्रा ध्यानातून एक ध्यान समाधी लागते. म्हणजे आपलं जवळजवळ 12 ते 36 मात्राचं कुंभकमध्ये ध्यान केलं पाहिजे. हे योग सिद्धी ज्ञानियोन समावेश अथवा प्रयत्न करणे प्राप्त होते. हे दोनों साधन समान आहे. ही सिद्धी पूर्वजन्माचे अभ्यासाचे साधनला शीघ्र तथा नवीन अभ्यासी साधक को विलंब से प्राप्त होते. इथं फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे.
पूर्वी जन्माचं तुमच्या पुण्य आहे का? मग आता पूर्वी जन्माचं पुण्य जर तपासायचं असेल आपल्याला तर आपल्या समोरचा शिळा ठेवलेला आहे, तिच्यावर तुम्ही हात ठेवला, पुढे हात सरकला तर तुमच्या शरीरामध्ये पूर्वजन्माचं पुण्य आहे. त्यामुळं तुमचं कुंभक्रियेचं सिद्ध होऊन ईश्वर प्राप्ती लवकर होणार. जर शिळ हात मागं सरले मग स्थिर झाले तर विलंब लागणार, मुशीर लागणार आहे नवीन साधक. आणि पाठमागं सरले तर तुम्हाला योग सिद्धी प्राप्त होत नाही. पिशाचे किंवा कोणतरी तुम्हाला सिद्धीला अडथळा निर्माण करते, हे या पाषाण शिळेवर सिद्ध होते. आणि मशीनमध्ये तपासून पाहिलं तर आपल्याला सुद्धा सिद्धीचं अस्तित्व कळलं. कसं की आपल्या व्होल्टेज नंबर जे आहे 6 ते 6 10 mm आले की आपल्या शरीरामध्ये परमेश्वर प्राप्ती आहे, पूर्वपुण्य आपल्याकडे आहे. जर समजा 6 व्होल्टेज 5 mm आले तर पूर्वी जाऊन पुण्य 50%, पाप 50% आहे आपल्याकडं. आधी कोणी आलं तर कधी पाप कधी पुण्य अशा अवस्था चालले होते. आणि निगेटिव्ह आपलं सगळे पापच आहे. त्याच्याकरता सोमरस प्यायचा, अन्नदान करायचं, देवधर्म करायचा, भक्ती करायची, रक्तगडावर मंत्र म्हणा, ये बिला गणपती, ओला विष्णू, याला शिव, बिला सूर्य, याप्रमाणे आपली भक्ती केल्यास तुम्हाला हे सगळे प्रश्न सहज श्रीराम लिंग महारामायण म्हणून सोडवता येणार आहेत. आणि त्यामुळे पूर्वजन्माची साधनाची सिद्धी प्राप्त होते, तशी आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही. पूर्वजन्माची सिद्धी प्राप्त होण्याकरता तुम्हाला फळं खाऊन दूध पिऊन राहावं लागेल. नंतर आपले व्होल्टेज जे आहे शरीरातले ते 6 नंबर पॉझिटिव्ह असावे लागतील, तेव्हा तुमच्या शरीरात पूर्वजन्माचं पुण्य आहे. जर समजा ते 5 mm आलं तर तुमच्या शरीरामध्ये 50% पुण्य 50% पाप आहे. हे दुरुस्त करण्याकरता ओम नमः शिवायचा मंत्र म्हणा, रोज फळं खा, दूध प्या, 3 महिन्यांनी परत काळजीगाम काढा आणि मग अनुभव येईन तो आम्हाला दाखवा, समजल. ओम श्रीरामृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अनुसाम माता की जय, त्रिसिंह की जय, सर्व देवदेव की जय, सत्संतन की जय, धर्म की जय. हरिओम तत्सत. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.